भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न डॉक्टर हेडगेवार यांना देण्यात यावा अशी मागणी केली गेली आहे। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे ही मागणी केली। या पत्रामध्ये त्यांनी डॉक्टर हेडगेवार हे भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक होते असं नमूद केलेलं आहे। तसंच राष्ट्र निर्माणात त्यांनी मोठी भूमिका बजावल्याचं सिद्दीकी यांनी पत्रात म्हटलंय। दरम्यान वीर सावरकरांना आधी भारतरत्न द्या, हेडगेवारांना तुम्ही देणारच आहात असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला। तर संजय राऊत यांच्या टीकेचा भाजपच्या नवनाथ वन यांनी चांगलाच समाचार घेतला। हेडगेवारांना तुम्ही जे काय द्यायचं देणारच आहात, ही तुमची तयारी सुरू आहे। पण सगळ्यात आधी वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात जी आपली मागणी होती मूळ, त्या मागणीचं काय? आधी वीर सावरकरांना भारतरत्न दिल्यावर इतर सगळ्यांचा विचार आम्हाला करता येईल। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा असं आपल्याला का वाटत नाही? जर हेडगेवारांनी हिंदुत्ववादी एका संघटनेची स्थापना केली असं म्हणत असा, ती स्थापना केली आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व असं पेटवलं, जागवलं आणि रुजवलं म्हणून आजचा भारतीय जनता पक्ष सत्तेवर दिसतो आहे। आता आजचा भारतीय जनता पक्ष चणे फुटाणे विकत कुठेतरी बसला असता, तुम्हाला दिसला असता। आजच्या भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याच्यामागे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे। स्वतः नरेंद्र मोदी यांनी 75च्या वयाची मर्यादा ठेवली होती, निवृत्त व्हायला पाहिजे। मोहनराव भागवतांनी त्याच्याखाली लाल रेष मारली, हे सत्य आहे। आज 75 वर्षाचे हे दोन्ही नेते आपापल्या पदांवर कायम आहेत आणि आम्ही पदावर का आहोत याचं समर्थन करतायत। वंदनीय पहिले सरसंघचालक हेडगेवारजी यांचं कार्य मोठं आहे। त्यांनी पहिल्यांदा हिंदुत्ववादी संघटना बांधली आणि देशातल्या हिंदूंना जागं करण्याचं काम केलं आणि त्यामुळंच त्यांच्या विचाराने आजपर्यंत संघाची 100 वर्षापर्यंत वाटचाल सुरू आहे। हे संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने एक भारताचा सर्वोच्च सन्मान त्यांना देण्याचा विचार होत असेल तर त्याचा आम्ही निश्चितपणे स्वागत करू।